तुकोबा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान थोड्याच वेळात होईल। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोहोचलेले आहेत। सकाळी अजित पवार यांनी देखील देहूमध्ये जाऊन तुकोबा महाराजांच्या समाधी स्थळावरती समाधी मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं होतं। अजित पवारांच्या पत्नी देखील या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित होत्या आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील देहूमध्ये पोहोचलेले आहेत। शेकडो वारकरी हे देहूमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात तुकोबा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणावरून पंढरपूरच्या दिशेने होईल। तुकाराम महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये सध्या पादुकांचं पूजन केलं जात आहे। या मंदिरामध्ये तुकोबा महाराजांच्या समाधीस्थळी पूजन केलं जात आहे आणि थोड्याच वेळात या चांदीच्या पादुका पालखीमध्ये ठेवून या पालखीचं प्रस्थान हे पंढरपूरच्या दिशेने होईल। पालखी सोहळ्याचं यंदाचं 340वं वर्ष आहे। आज देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल, तर उद्या आळंदीतून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होईल। या दोन्ही पालख्या उद्या एकत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात। आज देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काही वेळातच प्रस्थान होईल। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुकोबा महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। या पालखी सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झालेले आहेत। सकाळी अजित पवारांनी देखील या ठिकाणी येऊन संत तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेतलेलं होतं। राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि या ठिकाणावरूनच तुकोबा महाराजांच्या पालखीसह या दिंड्या आणि हे शेकडो वारकरी पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात। उद्या हीच पालखी आळंदीच्या दिशेने जाईल, त्यानंतर ज्ञानोबांची पालखी देखील तुकोबांच्या पालखीसह उद्या आळंदीतून पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करेल। हा भक्ती सोहळा या ठिकाणी देहूमध्ये